आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता गौतम सोबत लग्न करायला आसावरीला आणलेलं असतं, पण तिला वाटत असतं की कमय आणि ऋषीचं लग्न आहे आणि त्यामुळेच ना ती इकडे तिकडे बघत असते. पण तेव्हाच ना आता आसावरीला शरू एका ठिकाणी घेऊन जाते आणि तिथे अनाऊन्समेंट होत असते की आता थोड्याच वेळात हे लग्न होणार आहे, सो सगळ्यांनी तयारीत राहा असंही आता सांगितलं जातं. मग तेव्हाच आसावरीला पिवळ्या रंगाची साडी दिली जाते. आसावरीला पिवळ्या रंगाची साडी दिल्याबरोबर आसावरी चकित होते आणि ती म्हणत असते की हे सगळं काही मी करणार नाही. तिने आता डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं आणि जेव्हा ती हा सगळ्या काही गोष्टी सांगते ना, तेव्हा मात्र तिला शर्वरी समजावते आणि आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. गौतमसोबत तुला जर लग्न करायचं असेल तर हे तू करू शकतेस, कारण आपल्याकडे पर्याय ह्यासाठी नाही आहे, कारण या सगळ्या काही गोष्टी आईबाबांना सांगितलं तरी तुझं लग्न होणार नाही आहे, त्यामुळे हे सगळं करणं गरजेचं आहे. इकडे आता अनिका, त्याचसोबत स्मायरा आणि इकडे तो गौतम म्हणजेच जो खोटारडा असतो संदीप म्हणून, ते तिघही जण प्लॅनिंग करत असतात की ह्याच्यात ना गौतमला गायब करायचं आणि हे लग्न होऊ द्यायचं नाही. इकडे गौतम आणि आसावरी भेटलेले असतात. तेच आता गौतम आसावरीला म्हणत असतो की बघ, आज आपलं लग्न होणार आहे, पण आसावरी म्हणते की घरातल्यांना फसवून हे लग्न अशा पद्धतीने करणं ना मला आवडत नाही आहे. तेव्हाच आता आसावरीला गौतम समजावत असतो, तू देवाला मानतेस ना, मग बघ आता इथे गणपती बाप्पा आहे, त्याचा आशीर्वाद असेल तर आपलं लग्न आज व्यवस्थित होईल. आणि आता गणपती बाप्पाच्या जे डोक्यावर फूल ठेवलेलं असतं जास्वंदाचं, ते फूल पडतं आणि गणपती बाप्पांनी साक्षात आशीर्वाद दिलेला असतो. इकडे कमय, ऋषी आणि निंगीची जोरदार तयारी चालू असते, कारण सगळ्या काही अरेंजमेंट त्यांना करायच्या असतात. लग्न जरी असलं तरीसुद्धा या गोष्टीसुद्धा तितक्याच जबाबदारीने ते दोघंही जण करत असतात. इकडे अजूनही प्रमिला म्हणजेच पमा ही घरातच असते, म्हणूनच आता सुभाष तिला बोलत असतो की काय गं, तू घेतलीच नाही का, आपलं कॅटरिंग आहे तिकडे. हो हो, मी निंगी आणि कमयला पाठवलंय, मीही जातेच आहे. इकडे आता अनिकाने नयनताराला भडकवलेलं असतं की तिथे ऋषी आणि कमयचं लग्न होणार आहे, तर दुसरीकडे स्मायराने भडकवलेलं असतं की तिकडे गौतम आणि जय हे सुद्धा लग्न करतायत, मग आपल्याला तिथे पोचायला हवं. असं करून ह्या दोघींनाही तिथे लग्न मंडपात त्या दोघीही घेऊन जातात. इकडे मात्र गौतमने आधीच प्लॅनिंग केलेलं असतं. त्या प्लॅनिंगनुसार ना त्याने त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ठरवलेल्या असतात आणि त्यामध्ये त्याला चिंगीला आणि त्याचसोबत गौतमला गायब करायचं असतं. साठी त्यांनी आता काही माणसंसुद्धा कामाला लावलेली असतात. निंगी आणि गौतम तिथेच असतात, तर ह्या दोघांना गायब केल्यानंतरच तुम्हाला तुमचं काम झाल्यावर पैसे भेटतील असं त्या गौतम बांदेकरने सांगितलेलं असतं. इकडे आता सगळेजण गौतमला शोधत असतात की गौतम कुठे गेला आहे, तर इकडे आसावरी लग्नासाठी छान तयार झालेली असते. शरूसुद्धा तिच्याकडे बघत असते आणि शरूला तिचासुद्धा सौंदर्य खूप जास्त आवडत असतं, कारण त्या ह्याच्यामध्ये ती एकदमच खुलून दिसत होती. इकडे नयनतारा आणि त्याचसोबत या तेजस्विनी जी आहे त्या दोघीही जणी समोरासमोर येतात. पण आता त्या दोघींनाही या दोघींनी आणलेलं असतं का, तर खोटं सांगून की तुमची मुलं चोरून लग्न करतायत. मग आता या दोघींनासुद्धा खोटं बोलून काय पर्याय होता, ह्यांनासुद्धा खरं हे बोलावंच लागतं. मग आता त्या दोघीही जणी बोलतात की मी सुद्धा माझ्या मुलालाच फोन लावते असंच वाटतंय ना. इकडे गोरीला आणि त्याचसोबत तात्या विंचू या रूपामध्ये खरं तर ना लपलेले आतमध्ये असतात ते गौतम आणि निंगी. त्यांना खरं तर या रूपामध्ये मुद्दामून या लग्नामध्ये फिरवलेलं असतं. हे सगळं काही गौतम बांदेकरचं काम होतं. तेजस्विनी आणि नयनतारा या दोघी जणी कमय आणि जयला शोधत असतात आणि सोबत गौतमला सुद्धा, कारण त्यांना डाऊट येत असतो की काहीतरी गडबड आहे आणि ही गडबडच त्या दोघी शोधत असतात. तेवढ्यातच आता तिकडे राजन आलेला असतो आणि इकडे कमय शोधत असते. तेच कमयला निंगीला शोधत असताना मध्येच तात्या विंचू येत असतो. पण आता कमय बोलत असते त्या तात्या विंचूला की हो बाजूला. कडे आता शरू जे आहे ती आसावरीला त्या लाईनीमध्ये उभे करते जिथे आता लाईनीने लग्न होणार आहे. तेव्हाच आता अन्नपूर्णासुद्धा तिथे येतात आणि ही अरेंजमेंट तुम्ही आम्हाला करायला दिलीत असं बोलून ती मुलं नयनताराचे आभार मानत असतात. तर आता त्या लाईनीमध्ये इकडे उभी असताना आसावरीच्या मनामध्ये प्रश्न येत असतात. त्याच लग्नामध्ये आता पमा आणि त्याचसोबत सुभाषही आलेले असतात आणि पमा आणि सुभाषही या लग्नात आल्यामुळे ना आता मात्र आसावरी थोडीशी घाबरलेली
आलेली असते. कमई मात्र निंगीला शोधत असते, पण तिला कुठेही दिसत नसते निंगी. तेवढ्यात इथे प्रमा आणि त्याचसोबत सुभाषला राजन भेटतो आणि राजन आता म्हणत असतो की तुम्ही आलायत का, बरं झालं. इथे ना आता काही मुली ज्या आहेत ना त्यांच्या कुटुंबातील लोक नाही आहेत, मग आपण एक काम करायचं का, तुम्ही सुद्धा सोबत असाल तर बरं होईल. काय ना आपण आहे ना एकत्र काहीतरी असं छान करूया का, मलाही कन्यादान करायचं आहे, तुम्हाला आवडेल का कन्यादान करायला. मग तेही म्हणतात की हो आवडेल ना आम्हाला कन्यादान करायला. आणि नेमकं आसावरीचंच कन्यादान त्याला करायला भेटणार असतं. इकडे आता एका मुलाच्या डोक्यात वगैरे मारलेलं असतं. कमई लगेच ऋषीला बोलवून घेते आणि त्या मुलाला विचारते की तुला इथे तुझी अवस्था अशी कोणी केली. त्यावर कोणीतरी होतं, आम्हाला इथे खरं तर ना या प्रोग्राममध्ये बोलवलं होतं तात्या विंचू आणि त्याचसोबत ते गोरीला बनवून, पण आमचे कपडे ते सगळे काही काढून घेतले. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये निंगी आणि गौतम असेल, या लोकांना शंका आली. मग ही लोकं लगेच त्या तात्या विंचू आणि त्याचसोबत त्या गोरिलाला शोधतात आणि त्यामध्ये दडलेले हे दोघंही जण असतात ना त्यांना कसंबसं तिकडनं सोडवतात. इकडे आता लाईनीमध्ये सगळ्याच जणी नवरा बायको उभ्या असतात. त्यात मग आता गौतम नसतो, पण तिथे आता ही जी आसावरी असते, आसावरीच्या डोक्यावरना पदर आता शरूनेच तिला घ्यायला सांगितलेला असतो. नेमकी आता आसावरीचं कन्यादान जे आहे ते पमा आणि सुभाषच करणार असतात. ते जेव्हा दोघंही जण तिच्या समोर येऊन उभे राहतात ना तेव्हा ना त्यांना थोडंसं असं कसं तरी भरून आलेलं असतं, कारण ते आता बोलत असतात की आमच्याही मुलीचं ना आता थोड्याच दिवसात लग्न आहे. आमच्या आसावरीचं तर करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आमची आसावरी ना सर्व गुणे संपन्न आहे, कधीही कशाचीच कमी नसते, म्हणजे ती नेहमीच हसतमुख असते. आसावरीबद्दल हे दोघंही जण खूप छान छान बोलत असतात. हे ऐकून आसावरीचे डोळे पाणावलेले असतात. नयनतारा आणि तेजस्विनी ज्या आहेत त्या खूपच जास्त चिडलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की तुम्ही आम्हाला मुद्दामून इथपर्यंत आणलेलं आहे, काही लग्न वगैरे होतच नाही आहे आणि तुम्हाला आम्हाला माहिती आहे ऋषी आणि कमई लग्न करणार नाही आणि जयसुद्धा असं काही करू शकत नाही. पण इथे खरंच हे चौघंही जण एकत्र समोरासमोर उभे असतात. फक्त यांनी एकमेकांना हार घालायचा डिसिजन घेतलेला असतो, कारण त्यांची नावं असतात. मग आता जेव्हा हे सगळं समोरासमोर घडत असतं तेव्हाच ना नेमकी या लग्न पातून पळून जाते ती म्हणजे आसावरी. आसावरी गेल्याबरोबर आसावरीच्या मागे सगळेजण जातात आणि आसावरीच्या मागे सगळेजण गेल्यानंतर आता तिला विचारलं जातं की काय झाले, पण आसावरी निर्णय घेतलेला असतो की आईबाबांना फसवून मी असं कोणतंही लग्न करणार नाही आहे. मग आता शरू म्हणत असते की आईबाबा या लग्नाला परवानगी देणार नाहीत. मग आता आसावरीचं म्हणणं असतं की सॉरी, पण मग मी हे लग्न करू शकत नाही, कारण आईबाबांनी पैसा पै साठवून आपल्या दोघींनाही बाकी आणि आपल्या दोघी दुसऱ्या बहिणींना सुद्धा वाढवलं आहे आणि त्याचमुळे मी आता हे लग्न करणं शक्य नाही. आईबाबांची जर इच्छा असेल तर आईबाबा स्वतः माझं लग्न ना गौतमसोबत लावून देतील. गौतम खरंच आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, पण मी हे लग्न करू शकत नाही. तिने सुद्धा आता गौतमसोबत करायला लग्न नकार दिलेला असतो. अन्नपूर्णाला सुद्धा आता हे सगळं काही जे बोलणं आहे ते पटलेलं असतं आणि ती आता खरं तर ना कौतुकच करत असते आसावरीचं. आणि तुझ्यावर पम्माचे संस्कार आहेत ना म्हणूनच तू अशी वागतेस. खरंच ना पम्माने जे काही संस्कार केले आहेत ना त्यामुळेच तू हा निर्णय घेतला आहेस, मला आवडला आहे तुझा हा निर्णय, असंही बोलून तिला आता शांत केलं जात असतं. त्याचबरोबर या सगळ्या निर्णयाला गौतमसुद्धा पाठिंबा देतो. गौतमही म्हणत असतो की ठीक आहे, तुला लग्न नसेल करायचं तर आपण नको करूया, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मग आता आसावरी ही सुद्धा आता गौतमला मिठी वगैरे मारते आणि हा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते इथेच लग्न नाही करायचं म्हणून थांबवते आणि बाकीची लग्न मात्र आता धूमधडाक्यात होत असतात. तर तुम्हाला मात्र हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.